सोलापूरकरांविरोधात पुण्यामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। राहुल सोलापूरकर हे त्यांनी एक विधान केले शिवाजी महाराजांबद्दल। जेव्हा महाराज आग्र्यातून सुटले तेव्हा ते कोणत्याही पेटाळ्यातून नाही तर लाच देऊन बाहेर पडल्याचं सोलापूरकर म्हणाले। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या संपर्कात आहेत। सागर, काय घडतंय नेमकं पुण्यात? मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जातात। राहुल सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला जातोय। त्यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या फोटोवरती फुल्ली जी आहे ती मारण्यात आलेली आहे आणि फोटोवरती हे सर्व मराठा सेवक जे आहेत ते उभा राहिलेले पाहायला मिळतात। ही जोरदार घोषणाबाजी सध्या यांची सुरू आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्ही आता या ठिकाणी आंदोलन करताय, तुम्ही फोटोवर हे केले, काय सांगणार? आम्ही सांगतो हा जो विरोध आहे राहुल सोलापूरकर त्यांच्या आईला बरेच या राहुल सोलापूर आईला इतिहास परत नवीन सांगायला लागेल, कारण त्याच्या आजोबाची ती जबाबदारी होती की त्यांनी त्याला नीट संस्कार द्यायला पाहिजे। इतक्या वर्षाच्या इतिहासावर ही विकृत लोक आता का चिखलफेक करते? आपल्या अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राचं नाही अख्ख्या भारताचं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांवर हे काजवे ही कुत्री भुंकून काय साध्य करू इच्छितात ते? आज शिवाजी महाराजांचा पदोपदी अवमान करून हे यातनं साध्य काय करायचं? आम्ही सांगतो ह्या सोलापूरला पुण्यात जिथं घावल तिथं त्याचा टाळू आम्ही सडकणार, कारण ही विकृती आम्ही वाढून देणार, आम्ही इथं ठेचणार, कारण वारंवार ह्या घटना घडत आहे आणि शासनाने यात लक्ष घालावं। आता ह्या ज्या संस्थेमध्ये ही भांडारकर प्राच्यविद्या इथं मागं पण इथल्या असल्या विकृत लोकांनी जेम्स लेनला विकृत माहिती पुरवून आमच्या इतिहासाची छेडछाड केली। आता याच संस्थेमधला एक विकृत अशीच छेडछाड करतोय। मी म्हणतो शासनाने याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण शिवाजी महाराज हे पूर्ण आमच्या एक कुठल्या एका समाजाचं दैवत नाही, पूर्ण भारताचं दैवत आहे, सगळ्या हिंदूंचं श्रद्धास्थान आहे। आणि त्या श्रद्धास्थानावर